2008 परीक्षा प्रिलिम्स. आय क्लिअर्ड प्रिलिम्स इन माय फर्स्ट अटेम्प्ट. मध्ये येस, क्या बात. विथ ऑल द क्लासेस. जिओग्राफी अटेंड केलं, जनरल स्टडीज अटेंड केलं, क्लास सिरीज केलं, सगळं करून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आय क्लिअर्ड प्रिलिम्स. 2008 जेव्हा रिझल्ट आली, दॅट वॉज अ मोस्ट डिसहार्टनिंग. मी पहिल्यांदा कुठल्या तरी परीक्षामध्ये फेल झाली. पहिल्यांदा 2010 मध्ये जेव्हा रिझल्ट आलो, आय वॉज 87th रँक. ओके. अँड थर्ड अटेम्प्ट लगेच मी दिलं. देन 30th रँक. ज्या ठिकाणी आम्ही मॉक इंटरव्ह्यू वगैरे देत होतो क्लास, मग तिथून फोन आला, अरे दीपा तुम्हारा 87 रँक आया है. मी म्हटलं सर वही वो एक बार दोबारा चक्कर में ही हो क्या. जेव्हा मी गेले तिथं, माझ्या वडिलांच्या डोळ्यात पहिल्यांदा मी हे दिसलं होतं. जोपर्यंत तुमचा मोबाईल तुमच्या सोबत ऑन मोड मध्ये आहे, तुमचा अभ्यास होणार नाही. पण आधी तरी मी सीईटीचे फॉर्म भरलंच नव्हतं, की मला नाही जायचं. फॉर्मच भरला नव्हता. फॉर्म भरलं नव्हतं. मला इंजिनिअरिंग मेडिकल करायचंच नाहीये. आय विल गो फॉर BA और BSc. आणि मला IAS एक्झाम द्यायचं ना, त्याच्यासाठी इंजिनिअरिंग मेडिकल करायची गरज नाही बाबा. महाराष्ट्राशी नातं कसं जोडलं?